4-8 दिवसापूर्वी मी माझ्या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता डोनट्स रेसिपीचा आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी तर मी फुल अपलोड केली होती पण एका मिनिटात सगळं काही कळत नाही म्हणजे समजत नाही, त्यामुळे मी तसं बोलले होते आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्या की प्लीज रेसिपी शेअर करा। तर खास त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे। तर चला मग आज डोनट्सची रेसिपी पाहूयात। तर पहिल्यांदा इथं मी गरम पाणी घेतले। आता गरम जरा थोडंसं जास्तच घेतले कारण हा जो बाउल आहे तो पसरट आहे आणि याच्यामध्ये पाणी जरा लवकर थंड होतं। त्यानंतर मी डायरेक्ट साखर टाकली आहे, म्हणजे आपली जी नॉर्मल साखर असते ते, आणि त्याला विरघळलंय। तोपर्यंत माझं पाणी छान कोमट झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे ईस्ट टाकले। आता हे ईस्ट कुठेही मार्केटमध्ये मिळेल, ड्राय ईस्ट। ह्याला फक्त 5 मिनिटं मी ठेवलं होतं आणि मला ही जे डोनट्स आहेत त्याची ऑर्डर आली होती म्हणून मला लवकर कंप्लीट करायची होती ही ऑर्डर। नंतर मग मी ते ईस्ट छान थोडंसं ॲक्टिवेट झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये 2 कप मैदा आणि त्याचबरोबर मी 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर दूध टाकले। दूध थोडंसं गरमच टाकले कारण हे थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे जरा डोनट्स फुलायला प्रॉब्लेम होतो म्हणून थोडंसं गरम दूध घेतलं होतं। नंतर बटर घेतलं आणि त्यात छान मिक्स केलं। आता तुम्ही पाहतच असेल इथं जे हे डोनट्सचं जे म्हणजे जे पीठ आहे ना ते आपल्या हाताला चिटकत आहे, म्हणून मी थोडासा अजून मैद्याचा वापर केलाय। आणि ह्याचबरोबर माझी इथं चूक पण अशी झाली होती की थोडंसं दूध जरा जास्तच पडलं होतं। तर काही प्रॉब्लेम नाही, जरी अशा काही चुका झाल्या तरी आपल्याला त्या म्हणजे सॉल्व पण करता येतात। तर मी छान असं पीठ टाकून ह्याला छान असं जोपर्यंत हातातनं तो डो निघत नाही बाहेर तोपर्यंत ह्याला छान मळून घेतलंय आणि खूप छान म्हणजे 5-10 मिनिटं मळायचे आणि मग नंतर रेस्टला ठेवायचं। तर जेवढा वेळ तुम्ही ह्याला रेस्ट ठेवाल तेवढेच छान डोनट्स बनतील। मी फक्त आणि फक्त 20 मिनिटं हे जे डो आहे तो ठेवला होता आणि थंडीच्या दिवसामुळे तो जास्त फुगलेला नाही, पण माझी गॅरंटी आहे जर तुम्ही 1 तास जर हा डो ठेवला तर खूप छान डोनट्स बनतील। म्हणजे ही जी चूक झालेली आहे माझी ती तुम्ही करू नका, कारण जर तुम्ही घरी बनवत असाल तर मला ऑर्डर होती डोनट्सची फक्त 2 तासात कंप्लीट करायची होती। मग ऑर्डर तर माझी त्याच्या अगोदरच कंप्लीट झाली, पण असं असतं ना की ऑर्डर घेतल्यानंतर की आपल्याला टाईममध्ये पूर्ण करायची असती, त्यामुळेच मी जरा थोडीशी घाई केली। त्यानंतर माझ्याकडे डोनट कटर नसल्यामुळे जे कपकेक्स आणले होते, कपकेक्सचे जे मोल्ड असतात ना त्याचं एक असं प्लास्टिकचं होतं, त्याच्यापासूनच म्हणजे ते एकदम गोल शेपमध्ये होतं, त्यामुळे मी त्यांनीच असे डोनट्सचा आकार दिला। नंतर जे आपलं नोझल असतं त्यातून मध्ये असं डॉट 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 केलं, बरोबर डोनट्सचे आकार निघलेलेत। कधी कधी असं जुगाड पण करावा लागतो। खरं तर मला जास्त अशा ऑर्डर येत नाहीत डोनट्सच्या, त्यामुळे मी डोनट कटर घेतलेला नाही। एक जणीने अशी पण कमेंट केली होती की ताई जर तुम्ही अशा ऑर्डर घेता तर डोनट कटर घ्या ना। नक्कीच घेईल मी, पण मी ही ऑर्डर पहिल्यांदाच घेतली होती आणि मला ती वेळेत पूर्ण करायची होती, त्यासाठी मी कुठं डोनट कटर वगैरे म्हणजे हुडकत बसणार ना, म्हणून मी असा जुगाड केलाय आणि खूप छान असे डोनट्स झाले होते। तुम्ही पाहू शकता एकदम कमी वेळात पण एवढे छान डोनट्स झाले होते। तर मला फक्त एवढंच सांगायचंय तुम्हाला की जेव्हा हे बनवतो ना आपण त्यावेळेस त्या छोट्या छोट्या चुका ज्या माझ्याकडून झालेत त्या तुम्ही करू नका। म्हणजे दूध थोडंसं जास्त पडलं त्यावेळेस जरा थोडासा विचार करा, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं त्या हिशोबानेच दूध टाका। तर एवढं सगळं बोलण्याच्या नादात माझं हे विसरूनच गेलं की मंद आचेवरती हे डोनट्स आपल्याला छान तळून घ्यायचे, जे तुम्ही पाहिलेच असेल बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी तेही विसरून गेले। आणि नंतर मी डार्क कंपाऊंड चॉकलेट असते ती छान मेल्ट केली आणि जे आपले तळलेले डोनट्स आहेत ते मी त्याच्यामध्ये असे चॉकलेट लावून घेतली आणि नंतर आपण जे पाहिजे ते वरतून टॉपिंग किंवा जसं पाहिजे तसं डिझाईन तर ते काढूच शकता। तर ही डोनट्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहता त्याबद्दल खरंच धन्यवाद। परत भेटूया तशा छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।